ओम गुरुभ्यो नमः. सद्गुरु ओम मालती आई नमः. या सगळ्यांना प्रणाम. त्याचबरोबर या समूहाने ज्यांनी मला ही संधी दिली त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आपण कोणतेही चरित्र अभ्यास करतो ते याच्यासाठीच की त्यातून आपल्याला काय घेता येईल, आपल्या आपल्या आयुष्यामध्ये आपण काय बदल करता येईल आपल्याला, आणि त्यांनी कसं केलं हे बघून एक प्रकारे आपल्याला एक उदाहरण आपल्या समोर मिळतं. तर आता ह्या गुरूंचं तरी हे कसं होतं, गुरु कसे तयार होतात, गुरु कसे अवतार कसे घेतात, हा जर आपण थोडा विचार करूया आज. एक पुस्तक आहे डोरवेज टू लाईट म्हणून, यांचं पुस्तक आहे गुरु कृष्णानंद. अजब पुस्तक आहे, एकदम वेगळं आहे. आणि थोडं सायंटिफिक पण आहे. आणि ते बंगलोरला असतात मला वाटतं, मी त्यांचं दर्शन पण घेतलंय. एकदा ते लुईसवाडीत आलेले होते. आणि त्यांचे जे अनुभव आहेत ते एकदम अलौकिक आणि असे अद्भुत असे आहेत. आणि जेव्हा ते आपल्या गुरुकडे गेले आणि गुरुंनी यांना पारखलं, म्हणजे त्यांना अजून आपल्या ह्याची कल्पना नव्हती, पण गुरुंनी यांना पारखलं आणि गुरुंनी यांना यांना जवळ केलं. आणि मग त्यांनी सगळं ते त्यांच्याबद्दल, गुरूंच्या बद्दल, गुरूंनी जे ज्ञान दिलं त्याबद्दल पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. ह्या पुस्तकात असं सांगतात की आपण म्हणतो ना की हे विश्व दुसरं कोणतरी चालतं, कोणतरी तरी शक्ती चालवते, असं आपण नेहमी म्हणतो, पण आपण ते समजून घेतलेलं नसतं. तर असं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी ते समजावून सांगितलं आहे. ते काय म्हणतात की हे जे सप्तऋषी आहेत ते जग चालवतात, आणि ते सप्तऋषी अजूनही आहेत. आणि ह्याचा दाखला म्हणजे माझ्या ज्या आई आहेत त्यांना त्यांचं दर्शन झालं होतं. आई तिथे गेल्या होत्या. हिमालयामध्ये जे आपण म्हणतो शृंगरीला वगैरे अशा सिद्ध हे आहे, जिथं कोणाला जाता येत नाही असं म्हणतात काही काही जण. तर तिथे ते राहतात, अजूनही राहतात, आणि जग चालवायचं काम त्यांच्याकडे आहे. मग हे जग कसं चालवतात? तर ते म्हणतात 1,44,000 असे त्यांच्याकडे दूत आहेत. आणि त्या दूतांच्या माध्यमातून ते हे जग चालवतात. आता अचानक कधी-कधी एकदम मॉडर्नायझेशन जगामध्ये विचार सुरू होतो. आता बघा एकदम कलह, सगळीकडे कलह. आपण जगभर तुम्ही बघाल, तर असे जे हे प्रवाह येतात, तर हे प्रवाह आणायचं काम ते करत असतात. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं, की जेव्हा हे आणि गुरु त्यांना घेऊन गेले तिथे, तर कधी ते विश्वामित्र आले, कधी अमुक आले, असं ते म्हणजे आपल्याला खूप अ, आश्चर्य वाटतं आणि अजबही वाटतं. आता हा संदर्भ मी आज तुम्हाला का देतेय? तर आता आईंचं जे आयुष्य सुरू झालं, आईंचं एकदम सामान्य तसं बघायला गेलं तर. चांगल्या कुटुंबात त्यांनी जन्म घेतला इतकंच. पण या व्यतिरिक्त खूप काही अलौकिक आणि असं काही, किंवा आईना काहीतरी प्रोत्साहन मिळेल असं घरात काहीच नव्हतं. ना सासरी ना माहेरी. मग आई इतकी दिव्यता कशी काय प्राप्त करू शकल्या? आणि आईनी हे झाल्याबरोबरच, म्हणजे जसं आईनी साधना सुरू केली, तर आईने असा का विचार केला, की मी घर सोडून जाणार नाही? कारण आईला घरामध्ये क्लेश खूप होते तसं म्हटलं तर. साधनेच्या बाबतीमध्ये बघायला गेलं, तर अडथळे खूप होते. जसं मी तुम्हाला सांगितलं, की व्यवहार आणि आपलं रोजचा संसार चालवणं, पुन्हा पाहुणे-रावणे आमच्याकडे खूप असायचे. पाहुणे म्हणजे असे येणारे लोक, आईसाठी येणारे लोक. पाहुणे म्हणजे नातलग वगैरे नाही, कारण नातलग लांब राहत होते. आम्ही दिल्लीला राहत होतो. आणि बाकी सगळे आमचे जे नातेवाईक होते ते इकडे होते. तर ते कधीतरी यायचे. तर ह्या लोकांची काही हे नव्हते, पण ओळखीचे लोकं. दुसरं माझे वडील महाराष्ट्र मंडळाचं काम करायचे, ते येणारे लोकं. आणि आईला भेटायला येणारे लोकं. एक असं एक काय म्हणतात त्याला, मधुमक्खीचं हे होतं तिथे अट्रॅक्शन आमच्या घरामध्ये, की येतच राहायचे. आणि अशा सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचं पाहुणचार पण करायचा, त्यांचे प्रश्न पण सोडवायचे, त्यांना एंटरटेन पण करायचं. आणि आईला तर फक्त साधनेमध्ये इंटरेस्ट होता. एकच फोकस होता आईचा, तो की फक्त ध्यानाला बसणं. आणि शेवटपर्यंत आईनी आपल्याला पण तेच सांगितलं. तर मग त्यावेळेला आईला ते खरं म्हटलं तर नको होतं. पण आईच्या म्हणजे काय झालं, जेव्हा जसे-जसे लोकं येऊ लागले, तर आई अक्षरशः स्वामीजींना प्रार्थना करायची, की मी गृहस्थाश्रमी आहे आणि तुम्हाला हे झेपणार नाही. माझ्याकडनं हे होणार नाही. तुम्ही मला म्हणजे म्हणजे हे बंद करूया. मला हे प्रसिद्धी वगैरे काही नको आहे.
आणि मग असं असं होता होता काय झालं, की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या ज्या योगिनी काल मी म्हटलं थोडीशी क्षमा मागते, की काल मी एकदम पटकीनी हे केलं, थांबवलं. पण माझं वेळेकडे लक्ष गेलं त्यामुळे मला ते थांबायला लागलं. तर कारण ते सगळ्यांच्या मध्ये खूप इंटरेस्टिंग सुरू झालं होतं. तर ह्या ज्या योगिनी आहे, आता मी काल जे तुम्हाला सांगितलं, की आहे अथर्व ह्याचं शिष्याचं आवर्तनं होती. तिथे वडील गेलेले होते आणि त्या आई त्यांच्याकडे आपले प्रॉब्लेम घेऊन गेल्या होत्या. तर त्याच बाहेरून आईच्या पाया पडल्या आणि आईला सांगायला आल्या, की "आई, माझे प्रॉब्लेम तुम्ही सोडवा." तर त्या जशा आल्या, आता आईला खूप आश्चर्य वाटलं, की आता मी कसं काय यांचे प्रॉब्लेम सोडवणार? आणि मग त्या दुसऱ्या दिवशी घरी आल्या, आमच्या घरी आल्या आणि त्यांनी सगळं सांगितलं. तर त्यांच्या आयुष्यामध्ये अशी घटना काही घडलेली होती, की इतक्या चांगल्या घरातल्या, शिकलेल्या, श्रीमंत घरातल्या, असं सगळं असून एकदम त्यांना वैराग्य उत्पन्न होईल अशी घटना त्यांच्या घरामध्ये घडली होती आणि त्यामुळे त्यांनी सगळं सोडून दिलं. खूप दुःख झालं त्यांना आणि त्या दुःखातून नेहमी कसं असतं, की दुःख झालं की मनुष्य देवाकडे वळतो. तर तसं ते झालं आणि त्या गुरुकडे गेल्या. गुरूंनी त्यांना ध्यानाला बसायला शिकवलं. खूप छान त्यांची प्रगती व्हायला लागली आणि जशी प्रगती व्हायला लागली त्यांना ध्यानामध्ये भयंकर त्रास सुरू झाला. आणि आणि हा जो त्रास होता तो त्यांचे गुरु पण काही बोलायचं नाही त्या बाबतीमध्ये, काही सांगायचं नाही. त्यांनी आपल्याकडनं काही तिला मंत्र-तंत्र काही करायला सांगितलं, काही पुस्तकं वाचायला दिली होती, पोथी वाचायला दिली होती, की "हे तू वाच, त्याने तुझं ठीक होईल" वगैरे. पण त्याने काही परिणाम होत नव्हता. आणि म्हणून ती आईकडे आली. आईला सगळं सांगितलं आणि मग रोज ती ध्यानाला यायला लागली. ती इथं ध्यानाला बसली, आईकडे बसली ध्यानाला, की तिचं ध्यान खूप छान लागायचं. तर तिला असं वाटायचं, की सकाळी उठल्यावर मी केव्हा येऊ, असं व्हायचं. आणि आमच्या घरामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, की जागा लहान आणि ही येऊन बसायची. पण आम्हाला ते सगळं असं हळू आम्हाला इतकं अंगवळणी पडलं, की आम्हाला तिची अडचण वाटायचीच नाही. तुम्ही विचार करा, आम्ही घरामध्ये इकडे-तिकडे फिरतोय. एकाची शाळेची वेळ झाली, एक कॉलेजमधून आलाय, एक नाईट ड्युटी करून आलाय आणि घर छोटंसं आहे आणि त्या घरामध्ये असं कोणतरी येऊन ध्यानाला बसलंय. पण आम्हाला ती सवय झाली. आणि त्यामुळे त्यांचं पण त्यांना ध्यानामध्ये काही डिस्टर्ब व्हायचं नाही. अशा तऱ्हेनेच आम्ही सगळेजण म्हणजे सांभाळत होतो त्या गोष्टी. आणि त्याचबरोबर त्यांना मग त्या रोज यायला लागल्या. आणि मग इकडं आल्या ना, की त्यांना इतकं बरं वाटायचं त्या घरी जायला बघायच्याच नाही. जवळ संध्याकाळी 7 पर्यंत आमच्या घरात राहायच्या. आणि त्यांचं काही खाण्यापिण्याचं काही नव्हतं. अत्यंत नम्र म्हणजे गोड मनुष्य म्हणावं तर कसं तर त्यांचं आपण चरित्र त्यांचं रूप आपल्या समोर येतं. अत्यंत नम्र, अत्यंत शालीन आणि अत्यंत गोड स्वभाव त्यांचा. आणि त्या तिथं त्यामुळे कोणाला आईला पण नाही म्हणता यायचं नाही. काहीच कोणाला काही हे करता यायचं नाही. आणि मग काही दिवसांनी आईला कळलं. आई समोर जेव्हा ध्यानाला बसल्या, तर ते तर आईला ध्यानामध्ये असं दिसलं, की त्यांच्या भोवती एक म्हणजे तंत्राने केलेलं जे यंत्र आहे, ते यंत्र गोल-गोल त्यांच्या भोवती फिरते आणि ते यंत्र जे होतं, ते त्यांची जी साधना होती, ते साधनाचे पुण्य ते काढून घेत असत. आणि हे जेव्हा आईने जेव्हा बघितलं, मग आईने तिचा आणखीन शोध घेतला आणि मग आईने विचारलं, की "तू कुठली पुस्तकं वाचतेस? काय करतेस?" सगळ्यात पहिले आईने ती पोथ्या बंद केल्या तिच्या वाचायच्या. आई म्हणाली, "इथं आलीस, तर ह्या पोथ्या वाचायच्या नाहीत. गीता वाचावं तर. पण जर तुला इथं पोथी" आणि ती खूप चिडली त्यावरती. तिला असं वाटलं, की माझ्या गुरूंनी सांगितलेलं आहे आणि असं आहे वगैरे. तर आईने सांगितलं, की "तसं असेल तर तू माझ्याकडे येऊ नको मग." आणि मग त्या पोथ्या आईने ठेवून घेतल्या. तर त्या पोथ्या ज्या होत्या, त्याच ते परिणाम करत होत्या. म्हणजे त्याच तिला त्रास देत होत्या. उलट एक प्रकारे ज्या मनुष्य तंत्र करत होता, त्याला त्या सहाय्यक होत होत्या. आणि मग हळू तिचं हे झालं. तिचं जे अडचण होती तिची आईने दूर केली. आणि तेव्हा तिने आईच्या खूप मागे लागली, "आई, की तुम्ही तंत्रविद्या शिका आई. तुमची इतकी शक्ती आहे आणि कितीतरी हजारो लोकांना तुम्ही बरं कराल" वगैरे, वगैरे. पण आईने ते कधीच त्याचं हे केलं नाही आणि आईने कुठलीही गोष्ट गुरुला विचारल्याशिवाय केली नाही. तर आता हे सांगायचं कारण असं, की एक प्रकारे जेव्हा आपण आता मागे वळून बघतो, तर असं वाटतं, की आईचा जो जन्म होता तो हे जे सप्तऋषी आपण म्हणतो, म्हणजे यापूर्वी कसं झालं, की मीरा म्हणा किंवा आणखीन आता नावं नको घ्यायला आपण संतांची.
पण ज्या संतांनी पूर्ण आपल्याला परमेश्वराला समर्पित करून टाकलं, त्यांचे घरी त्यांचे जे बाकीचा जो परिवार होता, त्यांचे खूप हाल झाले. आपल्याला ज्ञानेश्वरांचं पण हे माहिती आहे, की 4ही मुलांचे लहानपणी खूप हाल झाले. आणि हे जे त्यामुळे एक प्रकारे काय झालं, की नको रे बाबा देव. म्हणजे अशी लोकांची सर्वसाधारण माणसाची कशी धारणा व्हायला, की थोडं बहुत वाचन, पूजा हे सगळं ठीक आहे. पण इतकं देवाच्या पराकोटीचं हे ध्यान करायचं, तर आपल्यासारख्या लोकांना शक्य नाही आणि आपण करूच नाही. कारण घराची सगळी अशी हे होऊन जाते. असा एक समज लोकांच्यामध्ये इतकं व्हायला लागलं, की शेवटी एखादा मनुष्य जर काम करत नसेल, तर त्याला झाले तुकाराम महाराज असं करू असं पण लोकं वेडवाकडं ते बोलू लागले. तर हे मला वाटतं थांबवण्यासाठीच आईंच्या सारख्या संतांचा आणखीन पण भारतामध्ये किंवा संपूर्ण विश्वामध्ये अशा संतांचा जन्म झाला असेल. त्याच्यासाठीच जन्म झाला, की करून दाखवावं, की गृहस्थी आणि ध्यान, गृहस्थी आणि अध्यात्म, गृहस्थी आणि परमेश्वराला प्राप्त करणं हे शक्य आहे. थोडे कष्ट पडतात, पण शक्य आहे. हे करण्यासाठी म्हणूनच जसं काय आईचा जन्म झाला असं मला वाटतं. आता हा खरं म्हटलं तर म्हणजे आईने म्हटलंय, की माझा हा संकल्प होता. जसं आई पहिल्या वेळेला स्वामीजींच्याकडे गेल्या, तर तेव्हा आई स्वामीजींना अ, आईने सांगितलं, की "मी दीक्षा घ्यायला आली आहे." तर स्वामीजी म्हणाले, की "मी तुला तर मंत्र मिळालेला आहे ध्यानामध्ये, तर तू कशाला इथे आली आणि तुझी निर्विकल्प समाधी लागतीये." तर आई म्हणाली, की लौकिकार्थ कसं मी सांगू, की ध्यानामध्ये मला मंत्र मिळालाय म्हणून. तुम्ही माझे गुरु आहात. हे लौकिकार्थ मी सांगू शकणार नाही. पण त्यांनी स्वामीजींनी त्यांना स्वामी शिवानंद सरस्वती ऋषिकेशचे डिवाइन लाईफ सोसायटी हे त्याचं हे आहे. त्यांनी आईला इनिशिएट केलं. आईला दीक्षा दिली आणि आई पूर्ण ते म्हणजे एक आपण म्हणतात लौकिक अर्थ पण आई त्यांची शिष्य झाली. त्याच्या आधी आई त्यांचं शिष्यत्व आईने स्वीकारलं होतं आणि मुख्य म्हणजे स्वामीजींनी पण आईला शिष्य म्हणून स्वीकारलेलं होतं. आता हे घर सोडून जाणार नाही अध्यात्म आणि व्यवहार याचा अत्यंत संघर्ष आईला सोसावा लागला. तर कसा? कारण की एक ध्यानातून उठल्यानंतर त्या दिवशी आईला काहीतरी समज आई वैकुंठाला जाऊन आलेली असायची. किंवा आईला खूप छान दर्शन झालेलं असायचं. आई कधीतरी हिमालयावरती गेलेली असायची, कैलासावर गेलेली असायची. आणि तिथले जे अलौकिक आईला अनुभव आलेले असतात, त्याच ह्याच्यामध्ये विचारत असताना अचानक आता कुकर लावायचा आहे. आता याची भाजी करायची किती खाडकीने माणसाला खाली आणलं जातं. तर असं व्हायचं. जरी आम्ही सगळेजण सांभाळून घेत होतो, तरी पण आईला जो त्रास सोसावा लागत होता, तो सोसावाच लागत होता. याचबरोबर एक आता ह्या ह्याच्यात म्हणजे योगिनी ह्या ज्या भेटल्या, त्यांच्यामुळे झालं काय, की योगिनीने जसं काय आई जी पडद्यामध्ये लपून बसलेली होती, तिने म्हटलंच, की "मी तुम्हाला आता हे करणार नाही आणि मी तुमच्या सगळीकडं हे करेनच." म्हणजे काय म्हणतात त्याला, "आपकी गूंज सब जगह मैं उठाऊंगी" म्हणून तिने सांगितलंच. त्याचं कारण असं, की ती स्वतः बरी झाल्यानंतर तिला कळलं, की आई केवढं मोठं कार्य करू शकतात आणि किती लोकं दुःखी आहेत, किती लोकांना त्रास आहे. असं सगळं जेव्हा झालं, तर ती जी म्हणजे मला मला 2 आईच्या आयुष्यामध्ये 2-3 अशा घटना घडल्या. पहिल्या वेळेला जेव्हा आई ऋषिकेशला गडमुक्तेश्वरला आई पहिल्यांदा गंगे स्नानाला जाऊन आली आणि मग ऋषिकेशला जेव्हा आम्ही जाऊन आलो, त्याच्यानंतर आईला ऋषिकेशची खूप ओढ लागली आणि तेव्हा जेव्हा आई ऋषिकेशला एकटीच गेली आणि तो जो प्रवास झाला त्या ह्याच्यामध्ये आईला तेव्हा पण एक योगिनी भेटली होती आणि तिने आईला खूप ताडण केलं. म्हणजे एक प्रकारे हे कसं घडतं बघा. म्हणजे चुकून आई त्या डब्यामध्ये डब्यामध्ये आई बसली. कारण का तर त्या कोणतरी तरी डब्यामध्ये कारण पण डबा रिकामा होता आणि ह्या बाईच एकट्या तिथे बसलेल्या होत्या. तर एक सोबत आहे या दृष्टीने आई त्या डब्यात शिरली आणि मग त्या बाईने पूर्ण आईचा ताबा घेतला. त्या योगिनीनी. पहाटे तिला ध्यानाला उठवलं. गाडीमध्ये, ट्रेनमध्ये ध्यानाला बसायला लावलं आणि आईला जे काही दिसत होतं त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं आणि अति कटू शब्दामध्ये आईची एक प्रकारे प्रताडणा केली. तर कसं असतं बघा, आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग आईचा जो हे होता, आईची संसार. तर आईला कर्तव्यबुद्धीचं हे होतं ना, कर्तव्यबुद्धीप्रमाणे संसाराला चिकटून राहिलंच पाहिजे, केलंच पाहिजे असं होतं. म्हणजे ते कुठेतरी हृदयामध्ये
त्याचे जे 2 तुकडे करायचे होते ते त्या योगिनीने केले. आईची साधना सुरू झाली आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, की खूप आईचं तेज आणि आईची साधना हे अगदी म्हणजे ज्यांनी बघितलंय ते सांगू शकतात, की अगदी अलौकिक इतकं दिव्य तेज तिच्या चेहऱ्यावरती यायचा, एवढा आनंद तिला व्हायचा आणि असं होत असताना ही योगिनी हा दुसरा टप्पा होता. आता असं जी ही यंत्रणा आहे किंवा नियती आहे म्हणा, त्या नियतीला आईकडनं कार्य करून घ्यायचं होतं. आणि त्यामुळे योगिनी ही दुसरी जी योगिनी आहे, ही कारण ठरली त्याला. तिने खरंच सगळीकडे हे केलं, की आता म्हणजे तिने आईची जी योग्यता होती ती खरी ओळखली. आमच्याकडे ध्यानाला वगैरे माणसं येतच होती, पण त्यांना आईचं काय हे समजत नव्हतं. तर तिने ओळखली. कारण ती स्वतः योगिनी होती, अभ्यासक होती, अध्यात्मामध्ये चांगलं होती, म्हणजे दार्शनिक होती. त्यामुळे तिने ते सगळ्यांना जे त्यांच्यामुळे आईंच्या बाबतीमध्ये लोकांचा आणखीन ग्रह म्हणजे आणखीन बदलला, मत बदललं असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याचबरोबर आमच्याकडे खूप लोकं यायला लागले दिल्लीला. या दिल्लीला येणाऱ्या लोकांच्या मध्ये एक टीव्हीवरती काम करणाऱ्या बाई होत्या. त्यावेळेला नुकते टीव्ही आलेले होते आणि म्हणजे दिल्लीला सगळ्यात पहिले टीव्ही आले. आपल्या इथं यायला वेळ लागला. आपल्याकडे मला वाटतं 90-96 ला आले मला वाटतं बहुतेक टीव्ही. पण दिल्लीला खूप म्हणजे मी 8वीत असताना आम्ही टीव्हीवरचे इंग्लिशचे क्लासेस आम्ही अटेंड केलेले आहेत 8वीत असताना. तर तिथे त्या टीव्हीवरती बातम्या द्यायच्या आणि तेव्हा फक्त दूरदर्शन म्हणजे बाकीचे कोणते चॅनल वगैरे काही नव्हतं, फक्त दूरदर्शन. तर ते दूरदर्शनवरती बातमी देत असत. त्यांच्या मिस्टरांना खूप मोठ्या पण अशा खूप मोठ्या घरच्या अ, देहरादून, मसुरीला त्यांचा मुलगा शिकत होता. म्हणजे जिथे राजीव गांधी वगैरे असे शिकले अशा शाळेमध्ये त्या मुलाला घातलेलं आणि खूप श्रीमंत घराण्यातला नवरा पण चांगला शिकलेला, त्या पोस्टवरती तो. आणि त्यांना विचित्र एक आजार होता, की ज्याने ते इतके त्रास त्यांना व्हायचा. आणि एक दिवस असं झालं, की मुलाला त्यांनी हॉस्टेलवरती ठेवलेलं होतं आणि ह्या ड्युटीवरती गेलेल्या होत्या आणि कसं काय योगायोगाने त्यांची ड्युटी त्या दिवशी लवकर संपली. घरी आल्या, तर ह्या इतका सुशिक्षित माणूस, एवढ्या मोठ्या पोस्टवरती, एवढं सगळं असताना केवळ शारीरिक त्रासामुळे त्यांनी आपल्या गळ्याला फास लावून घेतला होता. म्हणजे ह्या जर आल्या नसत्या, तर पुढे काय झालं असतं सांगता येत नाही. म्हणताना ह्या खूपच घाबरल्या. म्हणजे औषध, पाणी, डॉक्टर सगळं चालूच होतं. कल्पना नव्हती. आणि त्यांना कोणीतरी मग आईचं नाव सांगितलं आणि ते आमच्याकडे आले. ते आमच्याकडे आल्यानंतर त्यांनी हे मी का सांगतेय, की प्रत्येकाला आज आपण हे समजून घेतलं पाहिजे, की हे एक दुसरा लोक हे आहे. ही गोष्ट आहे. आपल्याला काय दिसतं जे डोळ्याने दिसत नाही, त्याच्यावरती जसा परमेश्वर दिसत नाही. पण परमेश्वराच्या बाबतीमध्ये कसं आपण पुन्हा-पुन्हा वाचन करतो, पुन्हा-पुन्हा कथा वाचतो आणि आपल्याला काही असे अनुभव पण येतात. त्यामुळे आपल्याला असं वाटतं, की आहे परमेश्वर. परंतु अ, ह्याही जी वाईट शक्ती आहेत, ती डोळ्यांनी दिसल्याशिवाय किंवा त्यांचे स्वतः आपल्याला अनुभव आल्याशिवाय आपण विश्वास ठेवू शकत नाही. तर आणि आता सध्या ते मी म्हटलं जसं, तसं खूप याचा जास्त सुरू झालंय. कारण ॲक्सिडेंटल डेथ आणि अशा पण खूप डेथ होत आहेत. तर हे जे होते ह्यांना एका वाईट शक्तीने पकडलेलं होतं आणि ती वाईट शक्ती त्यांना अ, इतका भयंकर त्रास द्यायची, म्हणजे नको त्या ठिकाणी ते दुखायचं त्यांना आणि अत्यंत ते बेजार होऊन जायचे. तर मग जेव्हा आईने ध्यान लावलं, आईला तर सगळं त्यावेळेला सगळं आईंचं म्हणजे ज्ञानचक्र ते आपण म्हणतो आज्ञाचक्र आणि आईला म्हणजे आई एक प्रकारे आई त्रिकाल ज्ञानीच्या पुढे म्हणजे सगळ्या सिद्धी हळू आईला प्राप्त झाल्या होत्या आणि आईला सगळं ते कळत होतं. त्याचं पूर्व, पश्चिम म्हणतात तसं भविष्य सगळं कळत होतं आईला. त्यामुळे आईनी जेव्हा ध्यान लावून पाहिलं तर असं कळलं, की एक व्यक्ती त्यांच्या पाठीमागे लागलेली आहे आणि ती पूर्वजन्मीची त्यांची शत्रू आहे. त्यांच्याकडे त्यांनी ₹25,000 घेतलेले त्यांनी परत केले नाहीत. त्यांना लुबाडलं होतं याने आणि त्याच्यासाठी ती व्यक्ती यांच्या मागे लागलेली होती. या ह्याने मला ₹25,000 दिले पाहिजेत, नाहीतर मी यांना सोडणार नाही म्हणून. तर आईनं ही सोडायची कशी हे होती, जे आपण म्हणतो मांत्रिक जे असतात ते भूताना एकदम आडतुडत करतात किंवा तुला बांधून घालीन म्हणतात. त्याच्यावरती हे करून त्याला
शारीरिक कष्ट देऊन त्याला बाजूला करतात. तर आईचं मला नेहमी हे विशेष वाटतं, की आई नेहमी त्याला हे करायच्या, काउन्सिलिंग करायच्या. या वाईट शक्तीला काउन्सिलिंग करायची आई आणि त्याला समजवायच्या. तर हे जे दोघं नवरा-बायको होते ते इतके म्हणजे एक तर ते पैसा तर होताच त्यांच्याकडे, पण ते इतके बेजार झालेले होते. ते ताबडतोब म्हणाले, की "माताजी आप मुझे बताइए, हम आप जहाँ बोलेंगे हम ₹25,000 वहाँ पे दान कर देंगे." आई म्हणाले, "मी तुम्हाला ₹25,000 दान करायला कधीच सांगणार नाही. मी कशी सांगणार आणि कोणाला तुम्ही दान करणार? कोण आहे इथे? आणि समजा तुम्ही ₹25,000 दान केलेत आणि तुम्हाला बरं वाटलं नाही तर? तर मी काय तुम्हाला दान धर्म असला काही करायला सांगणार नाही." पण आईनी त्याला काउन्सिल केलं. त्याला आईने सांगितलं, की "तू आता तुला शरीर नाहीये. तुला समजा पैसे दिले, तर तू त्या पैशाचा काय करू शकतोस? त्याचा वापर करू शकतोस का? तर तुला मी सद्गती देते. तू आता पुढचं आपलंच वाटचाल कर आणि तू चांगला मार्ग धर." अशा तऱ्हेने आईने त्याला समजवलं आणि आईने त्याला पुढच्या मार्गाला लावलं. तर हे मला आपल्याला सांगायचंय, की हे एक खूप एक मनोविज्ञान आहे. आपलं अध्यात्म म्हणजे मनोविज्ञानच आहे. आपल्या पूर्वापार जर आपण उपनिषद वगैरे यांचा अभ्यास केला, तर दुसरं काय अध्यात्म आणि मनोविज्ञान अगदी बरोबर चालतं. त्याला धरूनच सगळं अध्यात्म आहे. आणि त्यामुळेच आईनी आई त्याला असं चांगलं सांगू शकल्या. मुख्य म्हणजे आईची शक्ती, की जे आई सांगतात. आपण सांगतो, तर एखाद वेळा आपलं मूल पण ऐकत नाही. पण जी आईंची शक्ती तयार झाली होती, त्यामुळे त्या माणसाच्यावरती काहीतरी परिणाम व्हायचा. तसा तो परिणाम झाला आणि त्याच्यातून तोही मोकळा झाला आणि हेही मोकळे झाले. मग त्याच्यानंतर आमच्याकडे रोज म्हणजे असं झालं, की संसारी लोकं येऊ लागले. त्यांच्या समस्याही असायच्या. त्याचबरोबर ध्यानाला पण लोकं येऊ लागले आणि खूप त्यावेळेला संत आमच्याकडे येऊन गेले. खूप जण म्हणजे आई जी ऋषिकेशला आई होती, तर ऋषिकेशला आई जेव्हा जायची, तर तिथे एक महाराष्ट्रीयन पहिले मला वाटतं पहिले काही ते पत्रकार का होते बहुतेक ते. तर त्यांनी आईला आपल्या मुलगीच मानलं. हे 12 वर्ष म्हणजे मरेपर्यंत जवळ-जवळ नुसते फळ आणि दुधावरती राहिले होते. पाऊण लिटर दूध, जी येतील ती सीझनल फळं आणि 2 किंवा 3 बटाटे एवढ्या ह्याच्यावरती नुसते धावायचे लहान मुलासारखे. इतके ॲक्टिव्ह होते. तिथं पायऱ्याच आहेत तिथं त्यांच्या आश्रमामध्ये. पण ह्यांना काही वाटायचं नाही. नुसते लहान मुलासारखे धावत जायचे आणि पळत यायचे. आणि त्यावेळेला त्यांचं वय होतं 70 त्यांनी ओलांडलेली होती. पण आईला त्यांनी मुलगी मानलं, तर त्यांनी आईसाठी खूप करायचे. आई तिथं गेली, की ते म्हणते आईला म्हणायचं म्हणजे अशी प्रेम करणारी जेव्हा आपण प्रेम करतो, तर आपल्याला पण प्रेम करणारी कशी माणसं भेटतात, ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. माझ्या आईचे वडील लवकर गेले. वडिलांचं प्रेम मिळालं नाही. पण त्यांनी वडिलांचं प्रेम आईला दिलं आणि ते असं धावत पळत जायचे. कारण तिथं आश्रम होता. आश्रमामध्ये बादली, मग कपडे, चादर खाली घालायला, रग खाली घालायला हे सगळं आणून द्यावं लागायचं. आपण जाऊन आणायला लागतं. तिथं जे स्टोअर असतं तिथून. तेव्हा तसं होतं. तर म्हणताना आईला ते जा हे करा, तर ते म्हणायचे, "नाही, नाही, तू इथं बैस थांब, मी आलो आत्ताच." आणि जाऊन पटापट ते घेऊन यायचे. तर आईला खूप हे वाटायचं, की ते मोठे आणि मी कशी बसून राहू? तर ते समजावायचे कसे, "अगं तू लेकरूवाळी आहेस ना. तुझी जशी शक्ती खर्च झाली, माझी काही शक्ती खर्च झाली नाहीये. तुझी बाळंतपणामध्ये मुलांना एवढा जन्म दिलास, तुझी शक्ती खर्च झाली आहे." असं करून तिला आईला समजवायचे आणि खूप यांच्यावरती त्यांनी म्हणजे वडिलांचं प्रेम आईला दिलं. आणि दुसरे एक होते श्रद्धानंद म्हणून, ते पण मराठी होते आणि मला नीट आठवत नाही, पण बहुतेक पुण्याचं जे स्टेशन बांधलं, इंजिनिअर होते ते आणि त्यांचं जसं आपण म्हणतो त्याला, की विरक्ती त्यांना हे सगळं झाल्यानंतर म्हणजे त्यांच्या मिसेस गेल्या. त्यांना 2 मुली, दोन्ही मुली अमेरिकेला गेल्या. त्यावेळचे इंजिनिअर ते. महाडचं साचं आपलं पहिलं पूर्व आत्यांचं आडनाव काहीतरी कर्वे होतं बहुतेक. मला नीट आठवत नाही. पण ते आपलं पुण्याचं जे स्टेशन आहे त्या बांधकामामध्ये ब्रिटिशांच्या बरोबर त्यांनी काम केले. अत्यंत हुशार असे. आणि हे सगळं झाल्यानंतर ते शिवानंद स्वामींच्याकडे आले आणि सांगितलं, "मला आता संन्यास द्या." आणि स्वामींनी त्यांना संन्यास दिला. तर ते दरवेळेला आमच्याकडे यायचे.
ते पुण्याला एकदा त्यांचं काही ते घर वगैरे होतं पुण्याला. आणि दर मे महिन्यात किंवा एखाद्या वर्षातून एकदा त्यांना ते सगळं बिलं बिलं भरायला हे करायला जावं लागायचं, कारण दोन्ही मुली अमेरिकेत होत्या आणि ते प्रॉपर्टी त्या मुलींनाच दिलेली होती, पण ते सांभाळायचं काम त्यांना करावं लागायचं. तर जाताना ते न चुकता आमच्याकडे थांबायचे, आमच्याकडे उतरायचे. तर ते उतरले आणि त्यांनी आईचं जेव्हा ध्यान बघितलं, सगळेजण ते आई वडील पण बसायचे त्यावेळेला, काही वेळेला ध्यानाला. आई वडील आणि ते असे सगळेजण बसले आणि आईची जेव्हा त्यांनी प्रगती बघितली, तर त्यांनी ध्यानातून उठल्यानंतर काय सांगावं? त्यांनी सांगायचं, की "हा मार्ग तू सोड. तू आपली पूजा अर्चाच कर. तू आहेस गृहस्थ आश्रमी. तुला हा मार्ग अवघड आहे. तुला हे जमणार नाही. करू नकोस तू." आणि आई काय बोलली नाही. हे गेलं बघा. माझा व्हिडिओ चालू आहे. हो, चालू आहे ताई. हां, बोलत राहू ना? चालेल ना? हो, हो, ऐकू येतं. हां. तर पण तरी मग त्यांनी पण पुढच्या वर्षी जेव्हा ते आले आणि आईचं असं होतं, की गुरुनी तर मला असं काही सांगितलं नाहीये. आईचं एकच होतं, की जे मला गुरु सांगतील ते. जे गुरु सांगतील ते सगळं करायचं. आणि गुरूंच्याकडनं असं काहीच आलेलं नव्हतं. तर गुरु तर रोज तिला मार्गदर्शन करत होते ध्यानामध्ये. म्हणताना आईने त्यांचं ऐकून घेतलं. पण आई काय त्यांच्या बाबतीत आईने विचार केला नाही. पण जेव्हा ते पुढच्या वर्षी आले, तेव्हा आईची प्रगती बघून म्हणाले, की "तुला आता मागे ओढणं अशक्य आहे. तुझी खूपच छान प्रगती झालेली आहे." असं त्यांनी आईला सांगितलं. आणि ह्याबरोबरच आमच्याकडे हे जे जसं मी म्हटलं, की एक-एक संत आमच्या घरी येऊ लागले. त्याचा लाभ आम्हाला पण झाला. आणि हे जे श्रद्धानंद स्वामी यायचे, तर कसं आकर्षण असतं, देवाचं आकर्षण कसं असतं आणि आपल्याला काही कळत पण नाही. आम्हाला तेव्हा काहीच कळत नव्हतं. आम्ही होतो शाळेत. आणि तर ते जसे यायचे, तर ते ह्याच्यावरती बसलेले असायचे पलंगावरती आणि आम्ही चौफेर त्यांच्या काय ते बोलायचे ते सगळं ऐकत बसायचो. काय कळायचं, काय कळायचं नाही माहीत नाही. पण तिथून आम्ही उठायचंच नाही. जेवायची सुद्धा शुद्ध राहायची नाही. आणि खरं म्हटलं तर ते आईसाठी आलेले असायचे. तर आई बिचारी आतमध्ये स्वयंपाक करत असायची. मग कधीतरी आईला सगळं काम उरकल्यानंतर त्यांच्याशी बोलायला वेळ मिळायचा. मग बोलणं व्हायचं. आईचं काही ध्यानाबद्दल विचारायचं असेल तर आई त्यांना सांगायची, असं सगळं. तर असे हे एक-एक संत आमच्याकडे येत गेले. मग त्याच्यानंतर ध्यानाला आणखीन लोकं यायला लागले. त्यात एक शर्माजी म्हणून होते. एकदम साधे सरकारी नोकर होते. सायकलवरनं यायचे आणि आपल्या बायकोला ते बरोबर आणायचे नाहीत. तर आई म्हणाली, की "तुम्ही उनको क्यों नहीं लेके आते? बहन जी को क्यों नहीं ले आते?" "वो कहाँ, वो तो कुछ पढ़ी-लिखी नहीं है, वो क्या ध्यान लगाएगी?" असं म्हणाले. आई म्हणाली, "असं नाही, तुम्ही घेऊन तर या त्यांना." पण तरी मग ते पुढच्या वेळेला ते ध्यानाला त्यांना घेऊन आले. घेऊन आल्यानंतर असं झालं, की करता-करता हे जे शर्माजी होते त्यांच्यापेक्षा पण त्यांच्या मिसेसची प्रगती ध्यानामध्ये खूप झाली. आई कधी ते चिडवायची, "शर्माजी तुम्ही तर म्हणत होते ही कच्ची आहे, पण ती तुमच्या पुढे गेली आहे." असं म्हणून चेष्टा पण करायची आई. त्यांचाच मुलगा, तो पण आता त्याच्या घरातच संस्कार असल्यामुळे त्याचा मुलगा पण अगदी लहानपणापासून म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी त्याच्या आईनं आमच्या आईकडून दीक्षा घ्यायला लावली त्याला गंगेकाठी आणि दीक्षा दिली, की तेव्हा आई कोणाला दीक्षा देत नव्हत्या. पण त्यांनी द्यायला लावली आणि त्यांच्याकडनं दीक्षा घेतली. असे हे लोकं एक-एक म्हणजे आता त्यापासून आईचे जे कार्य जे होतं ते सुरू झालं. आणि मग हे कार्य सुरू असतानाच हे जसे तुम्हाला म्हटलं, की संत आले, तसे ध्यानाला पण लोकं येऊ लागले. त्यात एक ठाकूर सिंग म्हणून पण होते. त्यांची कुंडलिनी आईच्या म्हणजे मार्गदर्शनामध्ये त्यांची कुंडलिनी जागृत झाली. त्यांना खूप चांगले अनुभव यायला लागले. आणि मग म्हणजे हे सगळं संजीवनी एक ही योगिनी आली आणि तिने जसं काय आईला ते मंचवरती आणलं, व्यासपीठावरती आणलं आणि सोडून दिलं. अशा तऱ्हेने झालं आणि इतके लोकं यायला लागले. याच्यामध्ये एक धर म्हणून पण यायचे. काश्मीरी दोघं जण होते नवरा-बायको. त्यांचं पण ध्यान खूप छान लागलं. एक वर्मा म्हणून होत्या. त्यांचं पण ध्यान खूप छान लागायला लागलं. आणि असे असे खूप-खूप लोकं दिल्लीचे लोकं म्हणजे इतके एक 30-40 लोकं अगदी म्हणजे रोज येणारे, शुक्रवारच्या ध्यानाला येणारे असे तिथं सत्संगाचं तयार झालं. आणि सगळ्यांना गोडी लागली आणि आईला पण आई पण त्यांच्यावरती खूप प्रेम करायची. कारण शेवटी आई म्हणते तसं सतपथगामी. तर संतांना तर तेच आवडतात, संतांना तेच हवे असतात. तर आईला पण खूप त्यांची
त्यांच्यावरती आई प्रेम करायची. आणि असे हे संत एकेका आपल्या येत गेले आणि ह्या संतांच्या अ, मुळे आम्हाला पण त्यांचं दर्शन झालं. कितीतरी संतांनी काही आम्हाला पण मार्गदर्शन केलं. अर्थात आई होती, शिवानंद स्वामी होते, त्यांनाच आम्ही जास्त हे करत होतो. पण अ, ह्याच्यामध्ये आईच्या व्यवहारामध्ये काय चाललं होतं, तर माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न, मग नंबर 2च्या बहिणीचं लग्न आणि तुम्हाला माहिती आहे की पैशाची अडचण होती, वडील एकटे कमवणारे. पण त्या ह्याच्यामध्ये माझ्या मोठ्या बहिणीला पण खूप आवड होती नोकरीची. पण तिचं लग्न लवकर झालं. त्यामुळे तिला काय नोकरी वगैरे करता आली नाही. पण माझ्या नंबर 2च्या बहिणीने नोकरी केली. जवळ-जवळ आम्ही सगळ्यांनीच नोकरी करून आम्ही शिकलो. फक्त माझी धाकटी बहीण तिला हे करावं लागलं नाही. आम्ही सगळ्या नोकरी करून शिकलो. म्हणजे आपल्या आपल्या पायावर उभं राहिलं आणि आपलं-आपलं शिक्षण आम्ही केलं. मग दुसऱ्या बहिणीचं पण लग्न झालं आणि मग आता आम्ही एकेकाचं शिक्षण जसं होत गेलं, तर माझ्या बाबतीत मी असं सांगेन, की आमच्याकडे एक समोरच राहणारे चित्रकार येत असत आणि ते चित्रकार 2 होते, दोघं जण होते. एक कांबळे म्हणून आणि एक आणखीन. तर ते अ, खरं म्हटलं ते होते फाईन आर्टिस्ट, पण त्यांना ओ-बी-सी कॅटेगरीमुळे त्यांना तिथे गव्हर्नमेंटचा चांगला जॉब मिळाला होता. आणि त्यामुळे ते कोल्हापूरचे ते बोलता आणि त्यामुळे ते दिल्लीला आलेले होते, दोघांनाही. आणि त्यांना ते मी कधीतरी माझी चित्र रेखाटलेली बघितली असतील. शाळेत तर चित्रकला असतेच. तर ते मला खूप प्रोत्साहन द्यायचे. मला सांगायचे, "तू चित्र काढ, तू चित्र काढ." आणि आता अशी गोडी लागली आणि तेव्हा आपल्याला बाकीचे काय हे नव्हतं. एक प्रकारचा विरंगुळा होता तो. तर मी चित्र काढायची आणि त्यांना ती खूप आवडायची आणि ते म्हणायचे, की "आई तुम्हाला बघावं नाही तर तुम्ही झाला तुम्ही ह्याच्यात." आईनी मला तयार केलं ह्याच्यासाठी. कारण त्यावेळेला असं होतं, की जी आमची परिस्थिती होती किंवा ज्या वातावरणात आम्ही वाढलेलो होतो, फार तर फार शिक्षिका नाहीतर मग कुठेतरी अशा एका ठिकाणी एक टेलिफोन ऑपरेटर वगैरे असं काहीतरी नोकरी असं असं फार तर फार आम्ही केलं असतं. पण हे आईच्यामुळे झालं, की आईने मला पूर्ण या गोष्टीसाठी प्रोत्साहन दिलं आणि तिने मला कलेचा मार्ग हे करायला एक प्रकारे तिनेच प्रेरणा दिली किंवा तिनेच मला तिथे त्या मार्गावर नेलं असं म्हणायला हरकत नाही. त्याचा फायदा मला असा झाला माझ्या आयुष्यात, की किती आपल्याला हे आलं एक कला जी असते माणसाला, ती एक प्रकारे एक परमेश्वरच आपल्याबरोबर असतो असं असतं. ती कलेमध्ये जेव्हा आपण हरवून जातो, तर सगळं दुःख किंवा सगळं आपण विसरून जातो. तर ही कला एक एक प्रकारचं आपल्या ह्याच्यावरती एक मलम असतं आणि ह्याच्यामध्ये जेव्हा काही गोष्टी अवघड होतात, तर त्याच्यातून आपल्याला सहज बाहेर पडता येतं. म्हणजे आपण अ, त्रस्त होऊन जात नाही. आपण एकदम हारत नाही अशा ह्यानी. कारण आपल्याला काहीतरी मनाला म्हणा किंवा हे देणारा दिलासा देणारा आपल्याबरोबर काहीतरी असतं. तर ह्या अशा तऱ्हेने मी कलेचा मार्ग निवडला आणि त्यावेळेला आईने असं हे सांगणं आणि हे करणं ही खूप मोठी गोष्ट होती. कारण जेव्हा आपण हे करत होतो त्या नोकरीच्या दृष्टीनेच करत होतो आणि त्यावेळेला नोकरी ह्या असं शिकून काही नोकरी मिळेल असं आम्हाला काही माहिती नव्हतं. कारण माणकाप म्हणजे ज्यांनी मला शिकवलं, जे माझे गुरु म्हणता येतील कलेतले, तर त्यांना तर अगदी वेगळ्या तऱ्हेचं काम होतं. चित्रकलेचं काम विशेष नव्हतं. कारण ते जे डी-ए-व्ही-पी डिपार्टमेंट फॉर ऑडिओ व्हिज्युअल पब्लिसिटी म्हणून त्या ह्याच्यामध्ये लागले होते आणि त्यांचं काम एकदम वेगळं झालं चित्रकारापेक्षा. जरी त्याच्या ह्याच्यात एक थोडंसं फिल्म फिल्म टाइप त्यांचं काम झालं. तर असं असं असताना ते आणि त्यांना त्या ह्याच्यावरती मिळालं होतं. तर मला नोकरी मिळेल ना मिळेल असं सगळं असताना आईने मला हे दिलं आणि काय म्हणतात त्याला मी हा मार्ग निवडला. तसंच आणि प्रत्येकाला मला सगळ्यांना म्हणजे आता हा आपण पुन्हा गृहस्थ आश्रमी करूया. आम्हाला प्रत्येकाला आईने माझ्या मोठ्या बहिणीला गाण्याच्या क्लासला पाठवलं. म्हणजे नंबर 2 ची बहीण व्हायोलिन. ते माझी 3री नंबरची बहिणीचं ती माझ्या लक्षात नाही. पण मला आईने पेटी वाजवाय पा पा पेटी शिकायला पाठवलं. धाकटा भाऊ जलतरंग आणि सगळ्यात माझी धाकटी बहीण तबला. एक तर तिथे अपॉर्च्युनिटी जसं आम्ही दिल्लीला गेलो, तर आमचं आयुष्य खूप बदललं. इथल्यापेक्षा आमचं आयुष्य खूप बदललं. तिथे फॅसिलिटीज खूप होत्या. दुसरी गोष्ट आम्ही गव्हर्नमेंट क्वार्टरमध्ये राहत असल्यानंतर
आम्हाला बाकीच्या पण फॅसिलिटी खूप मिळायच्या. उदाहरणार्थ डॉक्टर. डॉक्टर म्हणजे फक्त CHS म्हणजे तिथं आपण गेलो, की बस तिथं काय पैसे द्यायचं नाही, काय नाही, काय नाही. तिथलं आपलं कार्ड असायचं, कार्ड दाखवायचं आणि औषध घेऊन यायचं. तर ह्या ज्या सरकारी फॅसिलिटी होत्या, त्यामुळे वडिलांना पगार जरी कमी होता, तरी आम्ही त्याच पैशामध्ये खूप चांगल्या म्हणजे कंपॅरेटिव्हली महाराष्ट्रामध्ये आम्ही राहिलो असतो तर, त्या मानाने आम्ही खूप छान राहू शकत होतो तिथे. पैशाची तर अडचण होती, ते तर होतच. पण तरी सुद्धा कारण एकटा मनुष्य कमवतोय म्हटल्यावरती अडचण असते. पण सर्वसाधारण सगळीच माणसं तशी होती. कोणाकडेच त्यावेळेला फ्रिज आणि असं मशीन वगैरे काहीच नव्हतं. वॉशिंग मशीन वगैरे कोणाकडेच म्हणजे आमच्या ज्या ह्याच्यामध्ये लेव्हलचे लोकं होते, ते कोणाकडेच काही नव्हतं. आणि दिल्लीला तेव्हा कामवाली बाई पण मिळायची नाही. आपल्या म्हणजे प्रत्येक जण धुणं भांडी घरात या पंजाबी बायका सगळ्या आपलं-आपलं काम करायच्या. त्यातच हे जे शर्मा राहत होते तिथे त्यांच्याकडे एक त्याच्या शेजारी विमला म्हणून राहायची. आणि ह्या विमलाला अ, असे हे यायचे, ज्याला आपण म्हणतो ना इंट्युशन म्हणा किंवा सबन 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 दृश्य तिच्यासमोर उभं राहायचं. आणि अ, दृश्य समोर उभं राहिलं की ती एकदम भोळी होती, शिकलेली नव्हती. ती बोलून जायची. नवरा खूप घाबरायचा. नवरा एअर इंडियामध्ये नोकरीला होता. मोठ्या पोस्टवरती होता नवरा. तर नवरा घाबरायचा, की ही तर अशी भोळसट आहे, कुठेतरी काहीतरी बोलेल आणि उगाच काहीतरी म्हणजे लोकांच्यामध्ये असं नको व्हायला, हिला काहीतरी कळतं म्हणून. तर तो तिला सांगायचा, की "तुला जे काय ते तू माताजींना सांगत जा, बाकी कोणाला काही सांगू नको" म्हणून. तर असंच तिने एकदा आमच्या माझे म्हणजे माझे माझे जे आजोबा गेले, त्याची पण खूप मोठी अशी गोष्ट आहे, की माझे जेव्हा आजोबा मिरजेला होते आणि आजारी पडले. पहिल्या वेळेला जेव्हा ते आजारी पडले, तर तेव्हा नॅचरली मुलगाच जाणार म्हणताना वडील गेले तिथे आणि मग पुन्हा परत आले आणि पुन्हा ते खूप सीरियस झाले. तर पुन्हा माझे वडीलच जाणार आहे अशा ह्यानी वडिलांनाच आम्ही वडील गेले मिरजेला आणि गेल्यानंतर पण आम्हाला मात्र तोपर्यंत बघा आमची कशी समज झाली होती. म्हणजे आम्ही लहान असून सुद्धा आणि हे सगळं समजत असून, की वडिलांनी जाणं तिथं व्यावहारिकदृष्ट्या. पण आमचं सगळ्यांचं मत पडलं, की आईने गेलं पाहिजे आता तिथे. आता आईने गेलं पाहिजे असं आमचं सगळ्यांचं घरातल्यांचं मत होतं. परंतु वडील एकटेच मुलगा म्हणजे त्यांनी तिथं एक व्यावहारिकदृष्टी किंवा असं एक आई-वडिलांचं हे म्हणून वडील गेले पुढे मिरजेला आणि त्यावेळेला तो 36 तासाचा प्रवास होता. दिल्ली ते मिरज आणि 2 गाड्या बदलायला लागायच्या. दिल्लीहून मुंबईला यायचं, मुंबईहून पुणा आणि पुण्याहून ती मोटर गेज होती त्याने मिरजेला. असा प्रवास करायला लागायचा. तर त्या ह्याच्यामध्ये आम्ही सगळं हे करत होतो. तर माझे आजोबा जे होते जसं तुम्हाला सांगितलं, की ते अध्यात्मामध्ये त्यांची चांगली प्रगती झालेली होती. त्यांनी चांगलं मिळवलेलं होतं. तर ते सारखे म्हणायचे, की "मालतीला बोलवून घ्या." मालती म्हणजे माझी आई. "मालतीला बोलवून घ्या, मालतीला बोलवून घ्या." तर मग शेवटी माझी आत्या होती तिथे, माझी आजी होती. त्यांनी एक त्यांची समजूत काढायला म्हणून सांगितलं, "हो, हो, आम्ही पाठवलंय, निरोप पत्र पाठवलंय, येईल मालती." आणि ते आहे तेव्हा, की मालती येऊन इथं काय करणार आहे? आम्ही दोघे आहोत, म्हणजे त्यांचा मुलगा इथे आहे. त्याच्याशिवाय माझ्या आत्याचे जे नाते होते सांगलीलाच होते. ती मुलं भाच्या येऊन मदत करू शकत होती. असं सगळं असताना मालती इथून काय करणार आहे? म्हणजे जे आध्यात्मिक होतं ते त्यांना कळत होतं आजोबांना, पण बाकीच्यांना कोणालाच समजत नव्हतं. तर तिला कसं इतकं लांबून बोलायचं कशाला? त्यांनी काय पत्र-बित्र घातलं नाही, पण त्यांनी आपली समजूत काढली त्यांची. हे हो, हो. आणि मग एक दिवस माझे आजोबा हॉस्पिटलमध्येच होते. एक दिवस माझे आजोबा म्हणालेले, "मालती निघाली आहे आणि मालतीला पालखीमध्ये घालून घेऊन येतायत." तर यांना वाटलं, की आता आजोबांना भ्रम झाला, आजोबांना बरं नाहीये आणि त्यांना भ्रम झालाय असं त्यांना वाटलं. पण गंमत म्हणजे जसं-जसं आई पुढे-पुढे येत गेली म्हणजे मिरज स्टेशनवरती उतरली, तर तेव्हा सुद्धा माझ्या आजोबांनी सांगितलं, की आता मालती 10-15 मिनिटात इथे येईल. तरी पण ह्यांना असं वाटलं, की हे सारखे मालती-मालती करतात. त्यांना बहुतेक काहीतरी म्हणजे हे जे औषधाचा किंवा म्हातारपणाचा काहीतरी हे झालाय. पण खरंच आई अलीकडे आम्हाला आश्चर्य तुम्हाला वाटेल, की आम्हाला 2दा तिथं दिल्लीला तार मिळाली, की मालती स्टार्ट इमिडिएटली. तेव्हा तुम्हाला माहिती आहे, की छोटंसं स्ट्रिपवरती ती तार यायची. तर स्टार्ट इमिडिएटली मालती असं करून लिहिलेलं 2दा आम्हाला आमच्याकडे तार आली. तार कोणी पाठवली माहीत नाही. आणि मग तार आल्यानंतर आईला तर हेच झालं, की
ठीक आहे म्हणजे आता मी जाऊ शकते म्हणून. आणि त्यामुळे आई तिथून निघाली. तर ते सुद्धा असं होतं, की महिना अखेर होती. आता तिकीट तरी काढायचं म्हणजे कसं करणार? वडील तर सगळे पैसे-बिसे म्हणजे जे जास्त वडिलांच्या बरोबर पाठवले ते तिकडे लागणार म्हणून. आता करणार काय? तर गंमत म्हणजे आमच्याकडेच येणारे हे जे तुम्हाला म्हटलं चित्रकार, त्यातले एक जे होते चित्रकार ते जास्त बोलायचे नाहीत. ते गेले आणि 11 वाजेपर्यंत पुन्हा परत आले. तर आम्हाला वाटलं ऑफिसमधून परत कसे? आम्हाला वाटलं ऑफिसला गेले. तर ते आईचं तिकीट घेऊन आले येताना. तर अशी माणसं आईनी जी जोडली होती अ, की ती एक-एक असं काही बोलायचे नाहीत किंवा हे करायचे नाहीत, पण आईवरती इतकी प्रेम करायची आणि आईच्या अडचणीला ती धावून यायची. तसं त्याने येताना सरळ ते जाऊन दिल्लीला नवीन आपण दिल्ली स्टेशनला जाऊन ते तिकीटच काढून घेऊन आले आईचं आणि मग आई मिरजेला गेली. आणि इथे सुद्धा आल्यानंतर आईच्या ओळखीचा म्हणजे माहेरच्या माहेरच्या ह्याचा एक मुसलमान टांगेवाला होता. तो नेमका उभा होता आणि अक्का म्हणायचा आईला. तर त्यांनी मग आईचं सामान ठेवून घेतलं आणि त्याच्यामुळेच मग आईला काय कुठे सामान ठेवू काय प्रश्न आला नाही. टांग्यातच सामान ठेवून आई डायरेक्ट हॉस्पिटललाच गेली. तिथं गेल्यानंतर मग त्यांनी सांगितलं, "ते आता तू प्रवासातून आलीयेस, उद्या सकाळी ये, मला तुला काही सांगायचं." आणि मग आई त्याप्रमाणे घरी गेली. आईची थोडासा इतका प्रवास झालेला, थकलेली होती आई आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आई जेव्हा हॉस्पिटलला गेली, तर मी आमच्या आजोबांना आम्ही दादा म्हणायचो. तर त्यांनी सांगितलं, की माझं आता दक्षिणायन चालू आहे. तर माझा मृत्यू तो थोडा पुढे ढकल. तर आईला ते म्हणजे आईला असं अजून माहिती नव्हतं, की मृत्यू ढकल म्हणजे काय करायचं? मग त्याने तेही सांगितलं, की त्याच्यासाठी अमुक-अमुक तू साधना कर आणि आईने ती केली आणि त्यांचा मृत्यू ते हॉस्पिटलमधून परतही आले. ते परत आले, आई दिल्लीला परत आली आणि परत आल्यानंतर आईला खूप ताप चढला. म्हणजे आईने आपल्या अंगावरती मृत्यू घेतला होता. तो एक प्रकारे आईला मृत्यूचा अनुभव त्यावेळेला आला. आणि आम्हाला घरात काही कळत नव्हतं. आम्हाला आईची तब्येत ठीक नाही आहे, आईला ताप आलाय. म्हणजे हे सांगायसारखे आम्ही सांगायसारखे आम्ही नव्हतो. आम्ही लहान होतो त्यावेळेला. त्यामुळे आम्हाला ही गोष्ट काहीच माहिती नाही. तुम्ही विचार करा, की आई तापाने फणफणते. आईला कळतंय, की आता आपला मृत्यू आलाय. आईचे पाय गार पडतायत. पाय आहेत की नाही कळत नाहीये. हे सगळं होतंय आणि घरामध्ये लहान-लहान मुलं जेवायचं, खायचं हे सगळं चालू आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये मग आईची त्या ह्याच्यातून 2 दिवस आईला त्याचा भयंकर त्रास झाला. आई मग त्याच्यातून बाहेर पडली आणि माझे जे आजोबा आहेत, ते उत्तरायण सुरू झाल्यानंतरच माझे आजोबा त्यांचा मृत्यू आला त्यांना. तर त्यांची पण आध्यात्मिक प्रगती खूप होती, की जेव्हा त्यांना असं झालं, की अ, भूल देता येईना त्यांना. त्यांचं ऑपरेशन करायला पाहिजे होतं आणि भूल देता येईना कारण त्यांच्या अंगात ताप चढला. तर त्यांनी डॉक्टरला काय सांगावं, की तुम्ही मला कुठं कापायचं ते कापा. मी जातो बसतो जाऊन गाणगापूरमध्ये. तुम्ही खुशाली करा. म्हणजे शरीर आणि हे तर आपण हे अध्यात्मामध्ये आपल्याला हेच शिकायचंय किंवा हेच बघायचंय, हेच समजून घ्यायचंय, की इतके हे जे संत असतात, तर तुम्ही किती संतांचं हे चरित्र ऐकलं असेल, की त्यावेळेला ते शरीराची बिलकुल पर्वा करत नाहीत आणि पर्वा करत नाहीत पेक्षा त्यांना शरीर म्हणजे मी नव्हे, हे त्यांना पूर्ण कळलेलं असतं आणि पूर्ण त्यांनी आत्मसात केलेलं असतं. त्यामुळे त्यांना त्याचं हेच काही जसं आपल्याला एक सुई टोचून घ्यायची म्हटलं तरी आपल्याला मानसिक आपली तयारी करावी लागते. तसं त्यांचं होत नाही. त्यामुळे ते आरामात असं सांगू शकले आणि बरं झाल्यानंतर ते आले आणि पुढे त्यांचा उत्तरायण लागल्यानंतर त्यांनी प्राण सोडला. तर हे जे झालं त्याच्यानंतर आता माझ्या आजीचं जसं हे झालं, आजी एकटीच राहत होती आणि वाडा होता आमचा, अजून आहे बाळवाडा. आता आम्ही दुसऱ्याला विकला. पण तिथे आजी एकटीच राहायची. तर आजीला जी बहीण होती, तिला म्हणजे मावशीला वडिलांनी माझ्या पत्र लिहिलं, की "तू अगं ये इथं राहा." तर त्या मावशींचं असं होतं, ज्या मावशीनी वडिलांना सांगून पुण्याला पाठवलं होतं त्या मावशी. शिकल्या, सवरल्या, अत्यंत कठोर ह्यानी राहिल्या कारण त्या बालविधवा होत्या. अत्यंत कठोर आयुष्य त्यांनी काढलं आणि शाळेमध्ये त्या शिकवत होत्या आणि शिक्षण झाल्यानंतर म्हणजे रिटायर झाल्यानंतर त्यांना त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे किंवा त्यांची जी काम करायचं हे होतं पद्धत,
त्यामुळे तिथल्या शाळेने त्यांना मेट्रनची नोकरी दिली. त्या जवळ-जवळ 75 वर्षापर्यंत त्यांनी नोकरी केली. अशा ह्या आणि माझी आजी कसं सगळी काटकसर करून करणार, हे करणार. तर त्याने सरळ माझ्या वडिलांना सांगितलं, की तुझ्या हिचा आणि माझं पटायचं नाही. कारण ह्या आपल्या मांजराला दुधावरची साय घालणार आणि माझी आजी साय जपून-जपून हे करून त्याचं लोणी काढणार. असे 2 विचार प्रवाह बहिणी-बहिणीमध्ये एकदम वेगळे होते. त्यामुळे त्या काय पण पुढे मग त्या माझी आजी गेल्यानंतर येऊन ती आमच्या वाड्यात राहिल्या होत्या. खूप हे करायच्या. माझ्या वडिलांच्यावरती खूप प्रेम केलं त्यांनी आणि चांगल्या तऱ्हेने आमची जे घर होतं ते सांभाळलं. तर त्याच्यानंतर जे माझी आजी जेव्हा गेली, तर ही जी बिमला मी तुम्हाला सांगते, हे लोकं सगळे सत्संगाला निघणार होते. तर तिने येऊन काय सांगितलं, की "बोल दो बाल साहब को, की आपकी माँ मर गई." हे बोलली हं ती. तर हे ह्या लोकांना खूप विचित्र वाटलं. आणि आता सत्संगाला तरी जायचं का नाही असं जर असेल, तर त्यांची काय कल्पना झाली, की ही असं सांगते म्हणजे आईकडे ती बातमी आली असेल, तार-बीर आली असेल. तर आईकडे तार वगैरे काही आलेलीच नव्हती कारण अजून आजी होती. पण तिला ते सगळं दृश्य दिसलेलं होतं. आणि तिने बरोबर माझ्या आजीची कशी दिसते, काय वगैरे सगळं वर्णन केलं आणि तिने सांगितलं, की ही आईची सासू आहे आणि तिचे मृत्यू झालेला आहे म्हणून सांगितलं तिने. आणि हे सत्संगाला लोक आले तर एकदम असे थोडेसे उदास, की आता आईला सांगायचं का नाही सांगायचं? सांगायचं का नाही सांगायचं? असं त्यांना वाटत होतं. सगळे सत्संग वगैरे झाला मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, "माताजी हम क्या बताएं? बिमला ने ऐसे हमको बताया और हमको लगा आप सत्संग में आए कि नहीं आए अभी? तो आपके यहाँ तो कुछ भी नहीं है." आई गप्प नाही, नाही बिमलाने सांगितलं ते बरोबर आहे. कारण मृत्यूच्या बाबतीत कधीच कोणतेच संत असं हे करत नाहीत. म्हणजे सहसा ते एकदम अ, जोरदार हे सांगत नाहीत, भविष्य करत नाहीत. तसं आईला पण कळलेलं होतं, पण आई काही बोलल्या नाहीत आणि खरंच माझी आजी तेव्हा पण असं झालं, की माझे वडील तिथे होते मात्र. तिची तब्येत बरी नाही कळलं होतं. त्यामुळे वडील मात्र माझ्या आजीच्या वेळेला होते तिथे आणि ती गेली. तर तिला काय दृश्य दिसलं? हिला असं दिसलं दृश्य, की ती पाण्यामध्ये माझी आजी बुडतीये. आणि तिला कोणी म्हणजे वाचवत नाहीये. ती वाचवा, वाचवा असं म्हणतेय ती. असं तिला काहीतरी ते दृश्य त्यावेळेला दिसलं होतं. पण त्याच्यावरनं तिला मात्र कळलं कारण ती तशी अशी जरी अडाणी असली तरी ती ज्ञानी होती. अशा तऱ्हेची असं तिला ज्ञान होतं. त्यामुळे तिला बरोबर कळलं, की हा जो अनुभव आहे तर तो त्याच्यातून मला मृत्यू दिसतोय म्हणून. आणि तिने जाऊन ते तितक्या ह्याने सांगू शकली. तर आता हा संबंध प्रवास तुम्ही बघा आमचा, की आम्ही शाळेमध्ये जातोय, इतिहास, भूगोल शिकतोय, पीटी करतोय. त्याच्यानंतर जसं-जसं शाळेमध्ये आम्ही मोठे 10वी 11वी गेलो तसं आम्ही शाळेच्या तर्फे 26 जानेवारीच्या परेडला आमची तयारी व्हायची. आम्ही निवडले जायचो. मग त्याची तयारी असायची. त्याच्यानंतर प्रत्येकाला जसं मी सांगितलं, की आईने प्रत्येकाला थोडं-थोडं गाणं आपल्याकडनं आईने काय केलं, तर आईने सगळं केलं. कोणती गोष्ट आईने आमच्यासाठी केली नाही अशी नाही. आम्हाला म्हणजे इतकं होतं आईचं, की एखाद्या वांग्याची भाजी एका मुलीला आवडत नाही आणि एका मुलीला हे होतं आणि घरात वांग्याची भाजी केली, तर तिच्यापुरतं डब्यापुरती आई दुसरी भाजी करून द्यायची. कोण आई करेल सांगा? जिला 6 मुलं आहेत, जी ध्यान लावतीये, जी बाकी लोकांना एंटरटेन करते, जी महाराष्ट्र मंडळाचं काम करते आणि पुन्हा घरामध्ये काही नाहीये. कुकर हे आहे का मिक्सर आहे का फ्रिज आहे का काय आहे का काय कोणत्या सोयी नाहीयेत. अशा ह्याच्यामध्ये कोणती आई दुसरी भाजी करून पण ती आई दुसरी भाजी करून तिला मग आम्ही एकदा ते मिरजेहून गेलो आणि असं तिथं दिल्लीला खूप उन्हाळा असतो आणि तिथं खूप ज्याला लू म्हणतात आणि आंधी म्हणतात. म्हणजे आंधी आली, की संबंध आपलं ते जे आकाश आहे ते मातीने भरून जातं. गढूळ दिसतं, सगळं दिसते ते माती उडत असताना. तशी ती आंधी आली आणि म्हणजे आपल्या इथलं मला होतं वावटळ का वादळ म्हणतो तसं आपण. पण हे वादळ नसतं, आंधी ही वेगळा प्रकार आहे. आणि तशी ती आंधी आली, की सगळ्या दारा-खिडक्या वगैरे बंद करून घ्यायच्या आणि जरी ते दारा-खिडक्या बंद केल्या, तर आपण जर बाहेर असलो, तर आपल्या पापणीवरती सुद्धा धूळ साचायची. आपल्या कानामध्ये धूळ जायची. इतकं ते जोरात ती धूळ यायची. आणि अशा वेळेला मग आपल्या दारा-खिडक्या बंद केल्या तरी आपलं घर खूप घाण व्हायचं. आणि आम्ही असं गावाहून गेलो, तर सगळ्यात पहिलं काय करायचं, तर घर धुवायचं चक्क. आम्ही खालच्या घरात राहत होतो. तर पाणी टाकायचं आणि
घर काही इलाजच नसायचा. केर काढून जनरली दमून आलेलो असायचो. भात पिठल्याचा स्वयंपाक असायचा आणि ते खाऊन आम्ही झोपून गेलो. मी आणि आई. बाकी कोणीच नव्हतं त्यावेळेला. बाकी सगळेजण मिरजेला होते. आम्ही पुढे आलो होतो. तर आईने काय करावं? आम्ही जे झोपून उठलो दुपारी, तर आईने तेवढ्यामध्ये जाऊन माझा त्यादिवशी वाढदिवस होता आणि आईने वाढदिवसासाठी मला अजूनही आठवतंय की फ्रिज नव्हता, तर बर्फ आणला होता. त्या बर्फामध्ये काहीतरी गोड आणि पायनॅपलचा डब्बा असं आणून त्या बर्फामध्ये ठेवलेलं होतं. माझा वाढदिवस म्हणून. असं प्रत्येकाचं अ, इतका तिचा तो प्रयत्न आणि इतकी तिची ती धडपड. म्हणजे मी जेव्हा ह्यांचं पुस्तक वाचलं, कोण आपले माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, गदी माडगुळकर नाही, व्यंकटेश माडगुळकरनी कृष्ण स्मृती म्हणून पुस्तक लिहिलंय. तर ते मी तेव्हा मला वाचता येईना इतकी मी रडले. म्हणजे अजिबात रडत नाही. माझ्या डोळ्यात पाणी येत नाही. कोणी मेलं तरी डोळ्यात पाणी येत नाही. असं माझे थोडं म्हणजे जास्त हे असं. पण म्हणजे यायला पाहिजे तेव्हा पटकीने माझ्या डोळ्यात पाणी येत नाही. अशा वेळेला मी ते जे पुस्तक वाचलं, तर मला वाचता येईना. कारण त्यांच्या आईची धडपड सगळी त्यांनी त्या पुस्तकात लिहिली आहे. तर मला खूप माझ्या आईचं पण एक हे पुस्तक वाचण्याचा हा फायदा होतो, की आपल्याला दुसरं मनुष्य आणखीन आणखीन अ, कळू लागतं. आपल्याला ती दृष्टी येते. माझं वाचन खूप होतं लहानपणापासून. त्यामुळे मला ती दृष्टी आली म्हणा किंवा ती समज आली म्हणा किंवा आईशी पहिल्यापासूनच खूप अटॅचमेंट माझी राहिली. तर वयाच्या 12व्या वर्षी मी एक आईवरती लेख लिहिला, की माझ्या आईने वेगळा मार्ग निवडलाय. माझी वेगळ्या मार्गावरती चालू लागली तर आईला ते इतकं आश्चर्य वाटायचं, की ती आई म्हणे, "तुला सुचलं कसं?" तर हेच आपल्याला होतं, की आपण त्या माणसाशी जेव्हा इतकं जवळून हे करत असतो. तर शाळेपासून माझं वाचन शरदचंद्र चट्टोपाध्याय वगैरे यांचे प्रेमचंद, मुंशी प्रेमचंद वगैरे म्हणजे वाचून लायब्ररी आमची खूप छान होती आणि पुस्तकं वाचायची मला हे होती. तर पुस्तक वाचनामुळे आपल्याला एक होतं, की एक प्रगल्भता येते आणि आपल्याला दुसऱ्या माणसाचे जे वेगवेगळे डायमेन्शन्स असतात ते आपल्याला दिसू लागतात, समजू लागतात. आणि त्यामुळेच मी कदाचित असेल माहिती नाही, पण मी मेरी माँ म्हणून एक छोटासाच लेख आईवरती लिहिला. पण तो आईला इतका आवडायचा, की आई कोणी असे संत आले, की मला वाचायला सांगायचे. मला जरा हे वाटायचं, की तेच आता मला पाठच होईल असं वाटायचं काही-काही वेळेला. पण ते आईला ते इतका आवडायचं आणि आई ते त्यांच्यासमोर वाचायला सांगायच्या. तर हे आईंच्या त्यापासून समजा, की मला असं वाटतं, की आम्ही पहिल्या वेळेला जेव्हा शिवानंद स्वामींना मी बघितलं, तर तिथं माझं एक इनिशिएशन झालं. मला एक प्रकारची त्यांच्याकडनं दीक्षा मिळाली, असं मला वाटतं. त्याचबरोबर आईचं जे हे मला 12व्या वर्षी जे झालं, ते मला शिवानंद स्वामींचीच एकरूप झालेली माझी आई, तिच्याकडनं मला इनिशिएशन मिळालं, असं मला वाटतं. कारण त्याच्यानंतर मी पूर्ण आईरूप झाले. म्हणजे खूप आईशी अटॅचमेंट, की आई जे काय करते ते काही चुकीचं नाही. आई जे काय करते ते बरोबर करते, असं माझी भावना होत गेली. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला पुन्हा-पुन्हा हे सांगायचा प्रयत्न करेन, की इतकं अध्यात्म, इतके उच्च स्तरातील हे लोकांचे पुन्हा प्रॉब्लेम आणि त्याशिवाय सोशल वर्क पण करायची आई. असं कोण झोपडपट्ट्या वगैरे जळल्या होत्या. एकदा आग लागली होती आणि त्या लोकांना काहीच त्यांचं शिल्लक राहिलं नाही. ते लोकं गेले होते कामावरती. म्हणजे कोणीतरी यांनी केलं असेल, पण आईनी घरोघरी जाऊन तुमची जुनी काय भांडी असतील, कपडे असतील ते द्या. आईच्या बरोबर आणखी माणसं पण होती. तर सगळ्यांनी ते गोळा करून त्या लोकांना नेऊन त्याचं वाटप केलं होतं. तर असं आपल्याला जी सेवा आपण म्हणतो, आपल्याला आपण काय करतो, पैसे दिले की आपल्याला वाटतं की आपण झाली सेवा, आपण दान केलं. तर तसं नसतं. हे जे अ, एका कुठल्यातरी संतांनी म्हटलंय की अ, काटकसर हे बुद्धिमानीचं लक्षण आहे. कंजूसी हे वाईट आहे. कंजूसी वाईट आहे. पण काटकसर हे बुद्धिमानाचं लक्षण आहे. तर तसं मी आईच्या बाबतीत बघितलं, की काही आपल्याकडे नाही, पैसा आपण घालू शकत नाही. पण लोकांना किती उभं करतो. विचार करा तुम्ही त्या एखाद्या बाईच्याकडे स्वयंपाकाला भांडं नाहीये आणि ती लहान मुलासाठी काही तिला बनवायचंय आणि तिला जर भांडं मिळालं, तर तिला किती आधार वाटेल, किती हे वाटेल.
अशा तऱ्हेचं आई म्हणजे जे तिला गुरुने शिकवलं. कारण स्वामी शिवानंदांचं सेवेवरती खूप भर होता आणि आई ते खूप आई प्रत्येक गोष्ट स्वामी शिवानंदांचं जे शिकवण होती, ती आई जितकी करता येईल तेवढी ती आत्मसात करायची. पण त्याच आधी सुद्धा आईचा स्वभाव खूप सगळ्यांना सगळ्यांची सेवा करायची म्हणजे मदत करायची असा होता. तर हे जे आईचे पैलू आहेत, हे आपल्यासारख्या ग्रस्त आश्रमींना बघायसारखे. म्हणजे मी मला स्वतः दरवेळेला मी माझ्याकडे बोट दाखवते असं जेव्हा असतं तेव्हा, की आपण काय करतो? आपण कुठपत तर आपण लोकांना मदत करतो आणि आईकडे काही नसताना आई कशी मदत करत होती. कशा तऱ्हेने आणि किती जिथं जरूर आहे तिथं बरोबर आईची आईची मदत जायची. तर असं एक आपण ह्या ह्याच्यातून अ, जे आपल्याला घ्यायला पाहिजे, जे आपल्याला शिकायला पाहिजे, ते आपण त्याच्यावरती विचार करायला पाहिजे. चरित्र म्हणजे ते चरित्र आपल्याला कुठचं ते भिडलं पाहिजे, आपल्या हृदयात गेलं पाहिजे. आणि हृदयात गेला मी बरीच मला आत्मचरित्र वाचायची खूप मला आवड आहे. पहिल्यापासून अजून सुद्धा आहे. कोणाचंही वाचेन म्हणजे असं नाही, संतांचंच वाचते असं नाही. कोणाचंही वाचते. तर त्यावेळेला होतं कसं, की त्यांनी जे पूर्ण आपलं आपलं मन उघडं केलेलं असतं. ते जे पैलू आपल्याला बघायला मिळतात. एक मानवतेचं एक चांगलं स्वरूप आणि वाईट स्वरूप दोन्ही आपल्याला बघायला मिळतात. आणि त्याचबरोबर जे वाईट असतं तिथं आपण काय करतो, तेव्हा आपली बुद्धी अशी तयार होते, की ह्याने वाईट का केलं? का झालं? आपण त्यांना दोष देत नाही. आपण त्यांना वाईट म्हणत नाही. अशी आपली हळू-हळू धारणा होत जाते. आपण त्यातून शिकतो. आपल्याला म्हणजे जर कदाचित मी तिथं असेन, तर माझ्याकडनं पण असं झालं असतं. असं थोडंसं आपण याच्या अध्यात्माबरोबर थोडासा असा आपण विचार करत जाऊया. या विचार प्रवाहामध्ये आपण सगळेजण न्हाऊन निघूया. चा सत्संग मी आपल्या परवानगीने आज इथे संपवते. आईचे खूप खूप सांगायसारखं आहे आणि सांगायसारखं आहे म्हणजे तिचं आयुष्याच्या जसं आपण विष्णू सहस्रनाम आहे, त्या सहस्रनाम आहे. तसं तिच्या तिच्या व्यक्तिमत्वाला तितक्या दिशा आहेत, तितक्या त्याला पैलू आहेत तिचे. ते हळू आपण जाणून घ्या. माझी जरी आई असली ती माझी गुरु आहे. तर हे गुरुचरित्र पण सगळ्यांना आपल्याला आवडेल, अशी मी आशा करते. तुम्हा सगळ्यांना प्रणाम. हरिओम प्रणाम ताई. सॉरी मी प्रवासात असल्यामुळे आज वेळेवर जॉईन होऊ शकले नाही, याच्यासाठी दिलगिरी व्यक्त करते. पण जे काही आपल्याकडून थोडं बहुत ऐकलं, खूप तृप्त झाल्यासारखं वाटतं. असंच आपण ऐकत राहूया रोज. आपल्याला इथूनच माझे नमस्कार. रजा घेते. जय श्रीराम.